मराठी संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच हाँ चालू आहे ना। हॅलो झाली। आहे चालू आहे चालू आहे ना। ग्रीन आहे ते राहू दे, काय काढू काही नाही। पुढे बोलणार आहे का मीच बोलायचं? हा मढीला कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आहे आणि इथे कानिफनाथांची समाधी आहे। मागील काही दिवसांमध्ये इथले अनेक ग्रामस्थ आणि काही ट्रस्टी आणि काही लोक जे आहेत ते पुण्याला माझ्याकडे तक्रार घेऊन आलेले होते आणि यामध्ये कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी जो आहे त्यांच्या जागेवर सुळे महाराज मठ यांनी जे आहे ते अतिक्रमण केलेलं आहे। एक जी आहे ती फॉरेस्टची जमीन आहे आणि एक जी आहे ती देवस्थानाची जमीन आहे। परंतु वारंवार मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा धाक दाखवून किंवा त्यांची नावं घेऊन गावकऱ्यांना धमक्या देऊन जे आहे ते अतिक्रमण हटवत नाहीयेत आणि देवस्थानची ही जमीन असल्यामुळं गावकऱ्यांची, इथले माजी सरपंच अनेक लोक मला भेटले आणि त्यांचं म्हणणं आहे की आमची कानिफनाथ देवस्थान ट्रस्टची जी जमीन आहे जी अतिक्रमित केलेली आहे आणि सुळे महाराज ट्रस्ट जो चालवतात किंवा त्यांचे जे काही ट्रस्टी असतील त्याच्यामध्ये मला असं सांगण्यात आलेलं आहे की त्या ट्रस्ट जे खजिनदार आहेत ते नगर दक्षिणचे भाजपचे अध्यक्ष आहेत दिलीप भालसिंग आणि सत्ताधाऱ्यांचे त्याच्यामध्ये लागेबांधे असल्यामुळं किंवा दिलीप भालसिंग हे जे आहेत ते भाजपचे अध्यक्ष असल्यामुळं हे जे काही अतिक्रमणाचा मुद्दा आहे तो गावकऱ्यांनी किती वेळा मांडला किंवा बबन ढवळे ज्यांनी माझ्याकडे तक्रार दिली आहे किंवा याच्यामध्ये किसन आव्हाड यांनी सुद्धा फसवणुकीची जी काही तक्रार केली आहे ही मार्गी लागत नाही। याचं कारणच हे आहे की सत्ताधाऱ्यांचा कुठंतरी जो आहे तो पाठिंबा या ज्या आहेत त्या सुळे महाराज ट्रस्टला मिळतोय, त्या मठाला मिळतोय आणि कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट हे राज्यामध्ये प्रसिद्ध देवस्थान आहे आणि त्यांच्याच देवस्थानच्या जमिनीवर जर अशा पद्धतीनं जर कोणी अतिक्रमण करत असेल तर ते सहन केलं जाणार नाही। आणि गावकऱ्यांनी मला सांगितलेलं आहे की यासाठीच बोलवलेलं आहे, माझ्याकडे लेखी तक्रार दिलेली आहे की तातडीनं हे अतिक्रमण जे आहे ती माझी सुळे महाराज ट्रस्टचे जे कोणी ट्रस्टी असतील, तिथं जे कोणी ते मठ चालवत असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तातडीनं ते अतिक्रमण हटवावं आणि कानिफनाथ ट्रस्ट जो मढीचा आहे ज्यांची ती जमीन आहे त्यांची ती जमीन जी आहे ती त्यांना तुम्ही परत जी आहे ती व्यवस्थित द्यावी। जी फॉरेस्टची जमीन आहे ती फॉरेस्टची जमीन सुद्धा जी आहे ती तातडीनं जी आहे ती देण्यात यावी। जर दिली नाही तर मात्र मग गावकरी मला भेटलेले आहेत, गावकऱ्यांनी सांगितलंय जर रस्त्यावर उतरायला लागलं तर आम्हाला उतरावं लागेल, कारण कानिफनाथ देवस्थान ट्रस्टची ही जमीन असल्यामुळं ती हक्काची जमीन जर कोणी फसवणूक म्हणून घेत असेल, जर कोणी लुबाडणूक करत असेल आणि त्या मठामध्ये जर चुकीचे बरेच प्रकार चालतात अशी माझ्याकडे तक्रार आलेली आहे। तिथं मच्छिंद्र नेहे म्हणून जे एक म्हणजे बंधू आहे किंवा आपण असं म्हणू की तिथं जे कोणी महाराज आहेत ते दर अमावस्येला अनेक महिला असतील, अनेक भक्त तिथे येतात अघोरी कृत्य करणं किंवा स्मशानामध्ये अनेक अघोरी पूजा करणं। माझ्याकडे बबन ढवळे यांची जी तक्रार प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये 2023 ला जो झोन उठवण्याचं एक जमिनीचं जे प्रकरण होतं त्यामध्ये मच्छिंद्र नेहे यांनी 1 कोटी रुपये मागितले होते आणि 1 कोटी रुपये जे आहेत ते त्यांना देण्यात आले। त्याच्यामध्ये त्यातले 30 लाख रुपये जे आहेत ते त्यांनी अकाउंटला टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये परस्पर त्यांनी स्वतः गाडी खरेदी केली आहे 14 लाखाची, दुसऱ्या संस्थेच्या नावावर पैसे केलेत आणि बाकीचे पैसे मंत्रालयात देण्यात आले अनेक लाखो रुपये, अशा पद्धतीचं मच्छिंद्र नेहेंनी सांगितलंय। तर हे महाराज कोण आहेत? हे महाराज ज्या पद्धतीनं खरातचं प्रकरण बाहेर आलं, खरातला जसा मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचा
मंत्र्यांचा सपोर्ट होता, असा काही सपोर्ट या मच्छिंद्र नेहेंना आहे का? आणि मच्छिंद्र नेहे हे सुळे महाराज मठात असतात. मग सुळे महाराज मठाचे ट्रस्टी जे आहेत त्याच्यामध्ये भाजपचे पदाधिकारी आहेत आणि भाजपचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष जर बालसिंग असतील तर त्यांना जर या कायदेशीर सगळ्या बाबी माहीत असतील तर तातडीनं त्यांनी पुढाकार घेऊन जे आहे तो ही जी अतिक्रमणाची जी जमीन आहे किंवा जी देवस्थानची जमीन आहे ज्यावर या मठाने अतिक्रमण केलंय ती तातडीनं परत देणं गरजेचं आहे. आणि ही जी बोंदुगिरी चालते, ही जी अघोरी कृत्य या मच्छिंद्र नेहेच्या माध्यमातून चालतात, या बाबतीत काही महिलांनी, गावकऱ्यांनी, माजी सरपंचांनी माझ्याकडे लेखी तक्रार केलेल्या आहेत की आमचं जे कानिफनाथ गाव आहे किंवा जे ट्रस्ट आहे इतर राज्यभरातून लोक इथे येत असतात, भक्त येत असतात, काही जणांच्या वेगवेगळ्या अडचणी असतात आणि त्या भक्तांची जी आहे ती लुबाडणूक, फसवणूक जी आहे ती तिथं होते. अमावस्येला त्यांना बोलवलं जातं, स्मशानामध्ये काहीतरी अघोरी प्रकार वगैरे केले जातात. तर असे प्रकार या भागात तरी घडले नाही पाहिजेत आणि यासाठी अनेक तक्रारी याच्या आधी सुद्धा बबन ढवळे असतील, किसन आव्हाड असतील, अनेक तक्रारी या बोंधूच्या विरोधात दिल्या गेलेल्या आहेत. परंतु मंत्रालयातले काही अधिकारी, सत्ताधारी जे कोणी बीजेपीचे काही पदाधिकारी आहेत ते या ट्रस्टवर असल्यामुळं मच्छिंद्र नेहेला जो आहे तो या लोकांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच या बोंधूचे काही कारनामे जे आहेत ते समोर आलेले नाहीत. त्यामुळे ते समोर आले पाहिजेत. मच्छिंद्र नेहे असेल त्याच्यावर तातडीनं गुन्हा दाखल केला पाहिजे. ज्या लोकांच्या, बबन ढवळेंची जी काही तक्रार आहे, किसन आव्हाडांची जी तक्रार आहे त्या संदर्भामध्ये मग ती पाथर्डी पोलीस स्टेशन असेल किंवा कुठेही असेल, तातडीनं गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे सगळे पुरावे, ते पुरावे सुद्धा त्यांनी मला इथं दिलेले आहेत. आणि जमिनीचा जो प्रश्न आहे ज्याच्यासाठी मी इथं आली आहे की कानिफनाथ देवस्थान ट्रस्टची जी जमीन आहे ज्याच्यावर अतिक्रमण सुळे महाराज मठाच्या ट्रस्टींनी केलेलं आहे किंवा त्या मठाने केलेलं आहे आणि फॉरेस्टच्या जमिनीवर पण केलेलं आहे, ते अतिक्रमण तातडीनं हटवावं. त्यांनी स्वतःहून 15 दिवसामध्ये जी आहे ती जागा रिकामी करून द्यावी, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीनं गावकऱ्यांना घेऊन ती जागा रिकामी करावी लागेल.